शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। राज्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी 7,845 कोटी मंजूर। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक 4,486 कोटी रुपयांचे अनुदान वाटप होणार। शेतकऱ्यांना दिलासा। सरकारच्या माध्यमातून रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली। देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नेमका हप्ता कधी मिळणार पुढे सविस्तर पाहूया। 708 कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती टाकण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी यंत्रणा केली गतिमान। समन्वयाने काम करत शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचे आदेश देण्यात आले असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 708 कोटी रुपयांचा निधी आता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या तोंडावरती मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर अजून पैसे वाटप होणारे जिल्हे आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लांबणीवरती। लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आतापर्यंत या ठिकाणी 16 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। मात्र आता आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे। हे सरकार दगाबाज। मराठवाडा दौऱ्यामध्ये नुकसानीची पाहणी करत असताना उद्धव ठाकरे यांची सरकारवरती जोरदार टीका। तर दुसरीकडे टोमणे मारण्यापलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी लगावला आहे। 2.5 लाख शेतकऱ्यांना मदत। 183 कोटी रुपये खात्यावरती जमा। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असून आतापर्यंत 183 कोटी रुपये खात्यावरती वर्ग। आचारसंहितेपूर्वी काही तासांमध्ये 220 शासन निर्णय। राज्य सरकारकडून निधीचा पाऊस। बदल्या आणि नियुक्त्यांना धडाधड मान्यता देण्यात आल्या। सरकारने शेतकऱ्यांना वेड्यात काढले। बीडमध्ये केंद्राचे पथक आले आणि शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठच चोळून गेले। जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा शेकडो कोटींच्या घरामध्ये। शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा। एकेचे बळ दाखवत दगाबाज सरकारला उकडून फेका। बीडमधून उद्धव ठाकरेंचा सरकारवरती हल्लाबोल बघायला मिळत आहे। हेक्टरी 50,000 रुपयांसह कर्जमाफी देण्याची मागणी। चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 84 कोटींची मदत। आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 84 कोटींची मदत जाहीर। सोयाबीन खरेदी 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार। शेतकऱ्यांना मिळणार काहीसा दिलासा। शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीला 30 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली असून आता 15 तारखेपासून सोयाबीन खरेदी सुरुवात। कांदा पिकावरती करपाचा प्रादुर्भाव। उत्पादनामध्ये लक्षणीय घट होण्याची चिन्हे। तात्काळ उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान। पीक विम्याची किरकोळ भरपाई देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका। अधिकाऱ्यांना कृषी मंत्री चव्हाण यांचा इशारा। शेतकऱ्यांना त्रास देऊ देणार नाही। एवढी कमी रक्कम म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे असे म्हणत चव्हाण यांनी संताप व्यक्त केला असून संबंधित प्रकरणावर आता सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यानुसार आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या जर विचार केला तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर या काळामध्ये 6 लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते। तर या क्षेत्रासाठी सरकारच्या माध्यमातून 608 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यात आला असून हा निधी आता 6,88,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। कांदा अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना निधी मिळणार। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शासनाने फेरछाननीनंतर पात्र शेतकऱ्यांसाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा।
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागली असून काही शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती भरपाई जमा होऊ शकली नाही. आतापर्यंत 11,151 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 6,19,00,000 रुपयांचा निधी या ठिकाणी जमा झाला असल्याची माहिती समोर आली असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे. जर फार्मर आयडी नसेल तर ई-KYC करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. देशभरामध्ये केळी लागवडीसह उत्पादकतेमध्ये वाढ, अधिक आवकेने दरांवर दबाव, निर्यातीतही पाकिस्तानच्या केळीमुळे बसत आहे फटका. देशभरामध्ये वाढलेली केळीची आवक, लागवड व उत्पादकता आणि आक्रसलेली बाजारपेठ यामुळे केळी दरांवरती मोठा दबाव येत असून शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. PM किसान योजनेचा दुहेरी लाभ म्हणत केंद्र सरकार शेतकऱ्यांचे गळचे पे करणार. पती किंवा पत्नीलाच लाभ देण्याचे नियोजन. एका कुटुंबामध्ये एकालाच लाभ मिळणार. 5,000 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये. निफाड तालुक्यामध्ये 51,000 अतिवृष्टीग्रस्तांचे अर्ज. अनुदान वाटप सुरू. निफाड येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाचे वाटप सुरू असल्यामुळे अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. मोठी बातमी. परभणी हिंगोलीतील शेतकऱ्यांना दिलासा. रब्बी पेरणीसाठी बियाणे खते खरेदीसाठी 836 कोटी निधी वितरणास मान्यता देण्यामध्ये आली असून हा निधी आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता विशेष मदत म्हणून 836 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली असून हा निधी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा होणार असल्यामुळे आता रब्बी हंगामाकरिता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 10,000 रुपयांचे अनुदान वाटप करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यामध्ये आली आहे. 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावरती आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय. फार्मर आयडीसाठी ग्रामपंचायतीमध्ये सोय करण्याची मागणी. शेतकऱ्यांना ई-सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र व इतर ठिकाणी फार्मर आयडी काढण्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे तसेच सर्व्हर डाऊनचा त्रास लक्षात घेता ग्रामपंचायत स्तरावरती फार्मर आयडी काढून देण्यासाठी शासनाने सोय करायला हवी, जेणेकरून शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा देखील वाचेल. लातूर तालुक्यामध्ये 17 कोटींचे वाटप. शेतकऱ्यांना दिलासा. लातूर तालुक्यामध्ये ऑगस्टमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत 17 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यामध्ये आला असून सप्टेंबर महिन्यामधील देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता. राज्यातील अनेक भागामध्ये किमान तापमानामध्ये होत आहे घट. शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पावसाचे वातावरण आता कमी होत असून आता लवकरच या ठिकाणी थंडीची चाहूल लागण्याची देखील शक्यता. जालना जिल्ह्यातील 151 कोटींचे अनुदान वाटप बाकी आहे. जालना जिल्ह्यातील जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 431 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यामध्ये आली होती आणि हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असून आता 151 कोटी रुपयांचे अनुदान वाटप बाकी असून हे देखील अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा होणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना देखील अनुदानाची प्रतीक्षा होती. त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होत असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दळभद्री सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा. उद्धव ठाकरे यांचा आरोप. बीड जिल्ह्यातील पाल येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद. सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकरी भोळा बावडा आहे. इतिहासामध्ये कधी नव्हे एवढे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगली मदत मिळत नसल्याची टीका या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दळभद्री सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा होत असल्याची उद्धव ठाकरेंची माहिती. जूनची मुदत आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती द्या. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा. मदतीचा घेतला आढावा. सध्या जर बघायला गेलं तर सरकारने 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले असले तरी ही आम्हाला मुदत मान्य नसून लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यामध्ये यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
तुरीचे भाव दबावामध्ये, सोयाबीनचे दर सुधारले, कापूस व पेरूची आवक कमी, दोडक्याला उठाव. सध्या जर बाजारामध्ये या ठिकाणी जर बघायला गेलं तर आता सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा होत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. एकंदरीत जर विचार केला तर सोयाबीनचे दर काहीसे सुधारले आहेत. नाशिक जिल्ह्यात 7 महिन्यांपासून पावसाने द्राक्षांचे 80% नुकसान. आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यामध्ये यावी. नाशिक द्राक्ष बागायतर संघाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सध्या बघायला मिळत आहे. सध्या जर या ठिकाणी पाहायला गेलं तर या 7 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला असून तात्काळ मदत देण्यामध्ये यावी अशी मागणी. परतीच्या पावसाचा अडथळा. रब्बीचे निम्मे क्षेत्र अजून पेरणीविना. खरीपामध्ये अदृष्टी आणि रब्बीमध्ये सततच्या पावसामुळे शेतकरी आता हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाचा या ठिकाणी अडथळा आपल्याला बघायला मिळत असून रब्बीचे निम्मे क्षेत्र अजून पेरणीविना असल्यामुळे शेतकरी आता या ठिकाणी हवालदिल झाले असल्याचे चित्र आहे. रब्बीसाठी 7,845 कोटींचा निधी मंजूर. राज्य सरकारने रब्बी अनुदानासाठी 7,845 कोटींचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 31,000 कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरुवातीला 8,000 कोटी रुपये जमा झाले. त्यानंतर सरकारने पुन्हा 11,000 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता दिली आणि त्यानंतर आता रब्बी हंगामाकरिता म्हणजेच की रब्बीच्या अनुदाना सरकारने आता 7,845 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत आहे. नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान म्हणून हेक्टरी 10,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. 5 लाखांची विहीर 2 लाखांमध्ये कशी होणार? मनरेगामध्ये 2 लाखांची मर्यादा. ग्रामीण मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये आक्रोश बघायला मिळत आहे. 5 लाखांची विहीर 2 लाखांमध्ये कशी होणार असा प्रश्न उपस्थित. हमी केंद्रांचा मुहूर्त ठरताच मोंढ्यामध्ये सोयाबीन वधारले. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. आणखीन भाववाढीची अपेक्षा आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाली असली तरी अजून दरवाढीची प्रतीक्षा कायम. खतांची दरवाढ उठली शेतकऱ्यांच्या मुळावरती. रब्बी पेरणी युरिया खतेही अधिक दराने विक्री होत असल्याची ओरड आपल्याला पाहायला मिळत आहे. खतांच्या दरवाढीमुळे आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. कापसाचा हमीभाव जाहीर परंतु सीसीआयची खरेदी सुरू नाही. सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून कापसासाठी 8,110 रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यामध्ये आला असला तरी अद्याप देखील खरेदी होत नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी संकटामध्ये सापडले आहेत. लवकरात लवकर खरेदी केंद्रे सुरू करण्यामध्ये यावीत अशी मागणी आहे. केळीचे दर कोसळले. प्रति क्विंटलला फक्त 500 रुपयांचा मिळत आहे दर. लागवडीवरती केलेला खर्च देखील हाती येणार. शेतकरी झाले हतबल. व्यापाऱ्यांची चंगळ बघायला मिळत आहे. केळीचे दर आता कोसळले असून प्रति क्विंटलला फक्त 500 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले. मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केली थट्टा. दगाबाज रे. संवाद दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंची टीका. शेतकरी मित्रांनो, आता सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचं पॅकेज हे जाहीर केलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे? कमेंटच्या माध्यमातून नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. चॅनलवरती जर नवीन आलेला असेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.